मी ताकापासून कढी बनवणार आहे। तर कोथिंबीर, लसूण, शेंगदाणे आणि मिरच्या घ्यायच्या, वाटून घ्यायचं याला। बघा आता हे ताक घेतलेलं आहे, तर त्यामध्ये हा मसाला वाटून घेतलेला आहे। हा मसाला मिक्स करून घ्यायचा आणि हे थोडं बेसन पीठ, हळद आणि मीठ हे पण त्यात मिक्स करायचं आणि याला चांगला मिक्स करून घ्यायचं। बघा आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलेले। आता आपण फोडणी द्यायची कढीला। आता आपण यात जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकायचं आणि हे मिश्रण टाकून द्यायचं। मी यात 1 ग्लासभर पाणी टाकते, तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता। आणि आता याला 10 मिनिट उकळू द्यायचं फुल गॅसवर। बघा आता कढीला चांगला उकळा आलेला आहे, तर परत 5 मिनिट कमी गॅसवर होऊ द्यायचं। तर बघा आपली ही ताकापासून कढी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा।